आता सेक्शन सी मध्ये जे काही प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात, एकूण 12 प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेले असतील. त्याच्यापैकी तुम्हाला 8 प्रश्नांची उत्तरं देणं अपेक्षित आहे. परंतु सेक्शन बी मध्ये प्रत्येक प्रश्नाला जसे 2 मार्क्स होते, या ठिकाणी मात्र शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत, त्याचा टाईप 2 या ठिकाणी विचारलेला असतो. या केसमध्ये मात्र प्रत्येकी 3 मार्क्स क्वेश्चनला दिलेले असतात. म्हणून सेक्शन सी एकूण आपल्याला 24 मार्क्ससाठी विचारलेला असतो. जसं की या प्रश्नामध्ये तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, की क्वेश्चन सी मधला जो क्वेश्चन 15 आहे, 15 पासून या प्रश्नाची सुरुवात होते. 15 पासून एकूण तुम्हाला 12 प्रश्न विचारलेले असतात 26 पर्यंत. तर क्वेश्चन नंबर 15 जो काय आहे, तुम्ही मॉडेल क्वेश्चन पेपरमध्ये जर बघितला तर प्रश्न असा आहे विद्यार्थी मित्रांनो, डिस्टिंग्विश बिटवीन प्रॉलिफरेटिव्ह फेज अँड सिक्रेटरी फेज ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. तर मेन्स्ट्रुअल सायकलच्या 2 फेजेस बद्दल आपल्याला डिफरन्सेस लिहायचे आहेत, एक प्रॉलिफरेटिव्ह आणि एक सिक्रेटरी फेज. तर या पद्धतीने मांडणी करणं अपेक्षित आहे. आणि या केसमध्ये जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की प्रत्येकी 3 मार्क्स आहेत, म्हणून तुम्हाला पॉइंट्स किती इन्क्लूड करायचे, तर एकूण 6 पॉइंट्स तुम्हाला या टेबलमध्ये इन्क्लूड करावे लागतील. प्रत्येक पॉइंटसाठी अर्धा मार्क्स, जसं की प्रत्येकी याला 1 आणि याला 1, हा जो पहिला पॉइंट आहे याला एकूण अर्धा मार्क्स, असे 6 पॉइंटसाठी तुम्हाला एकूण 3 मार्क्स विद्यार्थी मित्रांनो या डिफरन्स बिटवीन मध्ये अपेक्षित आहेत. तर 3 मार्क्ससाठी हाफ मार्क ईच करेक्ट पॉईंटसाठी मिळणार आहे. या पद्धतीची मांडणी त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. क्वेश्चन 2 मध्ये जर तुम्हाला डिफरन्स क्वेश्चन म्हणजे सेक्शन बी चे जे काही क्वेश्चन्स आहेत त्याच्यात जर तुम्हाला डिफरन्स बिटवीन विचारले तर 4 पॉईंट्स अपेक्षित आहेत. मात्र सेक्शन सी मध्ये जर डिफरन्स बिटवीन विचारले असतील तर या ठिकाणी 6 पॉईंट्स अपेक्षित आहेत. हाफ मार्क्ससाठी प्रत्येक पॉईंट असणार आहे. त्यानंतर बघा, पुढचा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, जरी 3 मार्काचा प्रश्न असेल असं नाहीये की लेंथ ही जास्तच असली पाहिजे. काही वेळेस जसं मी तुम्हाला सांगितलं की पॅटर्न कोणत्या पद्धतीचे आहे क्वेश्चनचं, त्यानुसारच आन्सरिंग करायची असते. जसं क्वेश्चन 16 जर तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये बघितला, तुम्हाला एक डायग्रॅम त्या ठिकाणी क्वेश्चन पेपरमध्ये दिलेली आहे. ती डायग्रॅम जी की एक प्रोटीन सिंथेसिसची कंप्लीट रिप्रेझेंटेशन आहे आणि त्याच्यावर आधारित 6 प्रश्न तुम्हाला त्या क्वेश्चन नंबर 16 मध्ये विचारलेले आहेत, ज्यांचे आन्सर एकेका शब्दातच आहेत विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, हा क्वेश्चन 16 मध्ये जो पहिला प्रश्न होता हा तुम्हाला विचारला होता की विच स्टेप ऑफ प्रोटीन सिंथेसिस इज शोन इन द फॉलोइंग डायग्रॅम. जी डायग्रॅम तुम्हाला दिलेली होती त्याच्यात विचारलंय की कोणती स्टेप ही प्रोटीन सिंथेसिसची आहे जी ती डायग्रॅम रिप्रेझेंट करते. तर ती ट्रान्सलेशनची आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून त्याचा आन्सर सिंपल एका वर्डमध्ये ट्रान्सलेशन झालं. त्यानंतर दुसरा प्रश्न त्या ठिकाणी आलेला होता त्या डायग्रॅम मधून तिथंच की ड्युरिंग इनिशिएशन विच सब युनिट ऑफ रायबोसोम बाइंड्स टू mRNA. ट्रान्सलेशन मध्ये जी इनिशिएशन प्रोसेस होते तिथं सगळ्यात पहिले mRNA वर कोणता सब युनिट रायबोसोमचा बाइंड होतो, तर प्रोकॅरियोट्स मध्ये 38 सब युनिट बाइंड होतो आणि युकॅरियोट्स मध्ये 48 सब युनिट बाइंड होतो. आता स्पेसिफिकली प्रोकॅरियोट किंवा युकॅरियोट दोनही विचारले नाहीत, म्हणून दोनही या ठिकाणी तुम्ही करेक्ट ऑप्शन म्हणून लिहू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला 6 प्रश्न त्या एकाच डायग्रॅम वर डिझाईन केलेले होते आणि विचारले होते. तर प्रत्येकी तुम्हाला हाफ मार्क म्हणजे या 6 आन्सरसाठी तुम्हाला एकूण 3 मार्क या ठिकाणी मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने त्याची मांडणी केली गेली पाहिजे. प्रश्न लिहिण्याची आवश्यकता नाही, डायरेक्टली तुम्ही तुमचे आन्सर्स उत्तरपत्रिकेमध्ये मेन्शन करू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 17 मध्ये तुम्हाला राईट शॉर्ट नोट ऑन होमो हॅबिलिस. तर ह्युमन इव्होल्युशन मधली ही एक स्टेज आहे होमो हॅबिलिस, तिच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट लिहायला सांगितली आहे 3 मार्कांसाठी. आता जसं की 3 मार्कांसाठी प्रश्न असल्यामुळे प्रत्येकी एका पॉइंटला हाफ मार्क कन्सिडर केला तर तुम्हाला 3 मार्क या ठिकाणी मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो. तो होमो हॅबिलिसचे 6 पॉइंट्स तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीने मांडायचे आहेत. पॅरेग्राफ्स नुसार आन्सर्स त्या ठिकाणी करू नका, पॉइंट वाईज आन्सर लिहा, म्हणजेच मार्क्सचं डिस्ट्रीब्युशनही व्यवस्थित होईल आणि मार्क्स रिड्यूस होण्याची शक्यता देखील कमी होईल. पेपर चेकिंग करत असताना पॅरेग्राफ रीड करण्यापेक्षा पॉइंट वाईज जर आन्सर्स असले तर चेकरला देखील ते योग्यरित्या इव्हॅल्युएट करता येतं, म्हणून पॉइंट वाईजच शक्यतो आन्सर दिले गेले पाहिजे. तर 6 पॉईंट्स 3 मार्क्सला अपेक्षित आहेत, प्रत्येकी अर्धा मार्क्स. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 18 मध्ये तुम्हाला गिव्ह अन अकाउंट ऑफ एनी 6 ॲप्लिकेशन्स ऑफ
जिबरलिन्स प्लांट ग्रोथ हॉर्मोन बद्दल विचारले आहेत. तर गिबरलिन्सचे 6 पॉइंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लिहावे लागतील 3 मार्क्ससाठी. परत हाफ मार्क्ससाठी करेक्ट असणार आहे. तर नोट्स असतील किंवा कमेंट्स करायला असतील किंवा मग काहीतरी त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्स विचारलेले असतील तर मॅक्सिमम 3 मार्क्सला 6 पॉईंट्स इन्क्लूड करा. 6 डिफरंट पॉईंट्स त्या ठिकाणी असले पाहिजे. एकाच पॉईंटला एकाच मुद्द्याला परत परत रिपीट शक्यतो करू नये. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये जो मुद्दा आहे त्यालाच एक्सटेंड करून दुसरा मुद्दा त्याच्याशी संबंधित असायला नको. संबंधित म्हणण्यापेक्षा तोच एकच पॉईंट डिफरंट सेंटेन्सेसमध्ये फ्रेम नाही करायचा आहे. तर वेगवेगळे त्या संबंधित पॉईंट्स तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. अशा करेक्ट प्रत्येक पॉईंटसाठी तुम्हाला हाफ मार्क्स मिळेल. एकूण 3 मार्क्स त्या ठिकाणी या क्वेश्चन सी मध्ये प्रत्येक प्रश्नाला असणार आहे. तर या पद्धतीने मांडणी 6 पॉईंट्समध्ये होणार आहे. अगेन रिमेंबर पॅटर्न लक्षात घ्या. पॅटर्न कसं आहे त्याच्यानुसार आन्सरिंग करा. 6 पॉईंट्स तुम्हाला लिहायचे जसे की PCR टेक्निक आहे त्याच्या रिक्वायरमेंट्स वगैरे विचारलेले आहेत. 6 पॉईंट्समध्ये त्याला डिस्क्राईब करा. त्यानंतर आता हा एक वेगळा पॅटर्नचा क्वेश्चन आहे जो क्वेश्चन नंबर 22 आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यात तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एक टेबल कंप्लीट करायला सांगितलेला आहे. टेबलमध्ये तुम्हाला काही लेबल्स ऑलरेडी दिलेले आहेत आणि ज्या ब्लँक स्पेसेस होत्या त्या इथं ज्या अंडरलाईन केलेल्या आन्सर्स आहेत हे ते ब्लँक स्पेसेस मधले आन्सर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ऑर्गॅनिझम हॅबिटॅट विचारलेला आहे आणि त्याचा रेस्पिरेटरी सरफेस किंवा ऑर्गन विचारलेला आहे. तर मध्ये मध्ये जे ब्लँक्स त्या ठिकाणी सोडलेले ते ब्लँक्स भरायचे. याच्यासाठी तुम्ही पूर्ण टेबल तुमच्या आन्सर शीटमध्ये काढू शकतात आणि त्या क्वेश्चन्स जिथं ब्लँक होते तिथं तुम्ही अंडरलाईन देखील या पद्धतीने करू शकतात. या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतात. म्हणून पॅटर्नवर फोकस करा. त्याप्रमाणेच आन्सर लिहा. प्रत्येक क्वेश्चनचं आन्सर हे पॉईंट्समध्येच येईल असं नाहीये. काहींचं आन्सर या टॅब्युलेटेड फॉर्ममध्ये सुद्धा येऊ शकतं. काहींचं डिफरन्स बिटवीनच्या फॉर्ममध्ये येऊ शकतं. म्हणून पॅटर्न लक्षात घेऊनच आन्सर त्या ठिकाणी करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा अगेन हा थेरिटिकल टाइप ऑफ रिझनिंगचा क्वेश्चन आहे. रिझन्स विचार गिव्ह रिझनचा क्वेश्चन आहे हा. अगेन की वॉटर इज द मॉलिक्यूल दॅट कनेक्ट्स फिजिकल वर्ल्ड विथ बायोलॉजिकल प्रोसेस असा एक प्रश्न विचारला. एक लॉजिकल बेस्ड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या संबंधित अगेन 6 पॉईंट्समध्ये त्याला आन्सर करा. प्रत्येकी हाफ मार्क्स मिळेल. असे 3 तुम्हाला मार्क्स मिळतील. त्यानंतर बघा हा अजून वेगळ्या पॅटर्नचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 24. याच्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये विचारले गेले एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स विथ रेफरन्स टू इकॉलॉजिकल सक्सेशन. तर त्या ठिकाणी 3 टर्म्स तुम्हाला दिलेल्या आहेत क्वेश्चन पेपरमध्ये. 3 स्टेजेस किंवा टर्म्स दिलेल्या आहेत. सिरल स्टेज, पायोनियर्स अँड हायड्रोसियर. तर ह्या 3ही तुम्हाला टर्म्स सेपरेटली एक्सप्लेन करायच्या आहेत. विचार रिगार्डिंग इकॉलॉजिकल सक्सेशन. प्रत्येकसाठी तुम्हाला 1 मार्क आहेत. एकूण 3 मार्क्स त्यांच्या डिस्क्रिप्शनसाठी तुम्हाला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 25 नंबरचा जो प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 25 त्याच्यामध्ये तुम्हाला हाऊ डज जेनेटिक डायव्हर्सिटी अफेक्ट्स सस्टेनन्स ऑफ स्पेसीज असा एक क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचे देखील 6 पॉईंट्समध्ये रिव्हिजन करा म्हणजे प्रत्येकी हाफ मार्क मिळेल. अगेन इथं तुम्हाला डिफरन्स बिटवीन इनबॉर्न इम्युनिटी दॅट इज इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी विचारलेली आहे. तर 3 मार्कासाठी डिफरन्स बिटवीन असल्यामुळे एकूण आपल्या टेबलमध्ये 6 पॉईंट्स आले पाहिजे विद्यार्थी मित्र. मिनिमम 6 पॉईंट त्या ठिकाणी आले पाहिजे. एनी 6 करेक्ट ऑप्शन्स पॉईंट्स जे असतील त्याला हाफ मार्क्सनुसार 3 मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. तर इथपर्यंत क्वेश्चन नंबर जो काय तुमचा 26 आहे तिथं तुमचा सेक्शन सी संपतो आणि पुढे तुमचे लॉंग आन्सर क्वेश्चन्स जो क्वेश्चन डी असतो ज्याला हेवी वेटेज पण आहे. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला फक्त 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. 5 पैकी प्रत्येकी 4 मार्कांसाठी एक क्वेश्चन असणार आहे. म्हणून क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना या अशा पद्धतीच्या क्वेश्चनमध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड केल्या गेल्या पाहिजे ते व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. फॉर एक्झाम्पल बघा सेक्शन डी चा जो हा पहिला प्रश्न आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 27 याच्यात तुम्हाला प्रश्न असं विचारला गेला आहे की डिस्क्राइब द स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर एनाटॉमस ओव्ह्यूल ऑफ अ टिपिकल अँजिओस्पर्म प्लांट विथ अ नीट लेगबल डायग्राम. बघा विद्यार्थी मित्रांनो 4 मार्कासाठी प्रश्न आहे. किती पॉईंट्स इन्क्लूड करायचे, डायग्रामसाठी किती मार्क्स असणार आहेत. तर तुमच्या एका करेक्ट नीट लेबल फक्त स्केच नाही
फक्त ड्रॉइंग नाही तर लेबलिंग पण असली पाहिजे. तर डायग्रॅमसाठी तुम्हाला अराउंड त्या ठिकाणी बघा तर हाफ मार्क्स करेक्ट डायग्रॅमसाठी आणि हाफ मार्क लेबलिंगसाठी, म्हणजे एकूण 1 मार्क या डायग्रॅमसाठी असणार आहेत विथ लेबल्स. अँड रेस्ट ऑफ द 3 मार्क्स जे आहेत त्याच्यासाठी अगेन 6 पॉईंट त्या ठिकाणी अपेक्षित आहेत. 6 पॉईंट्स प्रत्येकी हाफ मार्क असे 3 मार्क्स या डिस्क्रिप्शनसाठी आणि 1 मार्क डायग्रॅमसाठी, अशा 4 मार्कचा हा क्वेश्चन अपेक्षित तुम्हाला उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. या पद्धतीने तुम्हाला त्या आन्सरला लिहायचं आहे. अशा पद्धतीने डायग्रॅम काढा. सुरुवातीला एक पॉईंट मेन्शन करा ॲनाट्रोपिसोड व्हील काय असतो, नंतर त्याची डायग्रॅम काढा आणि मग त्याला डिस्क्राईब करा की त्याच्यात कोणकोणते पार्ट्स असतात वगैरे वगैरे. एक शॉर्टमध्ये प्रत्येक पॉईंटला डिस्क्राईब करत चला. खूप पेजेस भरून लिहायची आवश्यकता नसते. जर तुम्ही पॉईंट वाईज लिहित असणार तर तुम्हाला एका पेजेसमध्ये देखील उत्तर त्या ठिकाणी सफिशियंटली देता येतं. 2 पद्धतीचे आन्सर्स असतात. काही स्टुडंट्स हे 4 मार्क्सच्या क्वेश्चनसाठी 2-2, 2.5 पेजेस पॅराग्राफ्सनुसार लिहून टाकतात, पण काही स्टुडंट्स हे एकाच पेजमध्ये पॉईंट वाईज लिहितात. मार्क्स मात्र जे पॉईंट वाईज लिहिणार आहेत त्यांना आउट ऑफ मिळण्याची शक्यता असते त्या क्वेश्चनसाठी. पॅराग्राफ्समध्ये तुमचे सेंटेन्स फ्रेमिंग चुकते. कधी कधी पॅराग्राफ्समध्ये मेन मुद्दे शोधायला त्या ठिकाणी चेकरला देखील प्रॉब्लेम्स येतो. म्हणून पॉईंट वाईज लिहिणं हे जास्त त्या ठिकाणी सोयीस्कर असतं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 28 जो काय आहे सेक्शन डी मध्ये तो विचारला गेला आहे. व्हॉट इज डायहायब्रिड क्रॉस काय आहे, त्याची तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस जो काय आहे त्याला एक्सप्लेन करायचा आहे विथ अ सुटेबल एक्झाम्पल आणि चेकर बोर्ड मेथडचा यूज करायचा आहे असं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. तर मग डायहायब्रिड क्रॉसची थिअरॉटिकल डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायची विद्यार्थी मित्रांनो आणि एक एक्झाम्पल घ्यायचं आहे. डायहायब्रिड क्रॉससाठी कोणतेही 2 फिनोटिपिक मेंडेलियन पी प्लांटचे घ्यायचे आहेत. ते काय पर्टिक्युलर ट्रेट्स मेंडेलने सिलेक्ट केले त्याच्यातले 2 घ्यायचे आहेत आणि त्यांना चेकर बोर्ड मेथडने सॉल्व करायचं आहे. तर हे जे काय पर्टिक्युलर चेकर बोर्ड मेथडचं कम्प्लीट करेक्ट सोल्युशन असणार आहे याला 2 मार्क्स असतील आणि जे डिस्क्रिप्शन तुम्ही डायहायब्रिड क्रॉसचं देणार त्याला 2 मार्क्स असतील. अशा 4 मार्कांसाठी हा प्रश्न त्या ठिकाणी अपेक्षित असतो. तर मग तुमचं पहिले डिस्क्रिप्शन 2 मार्क्सचं आणि तो जो क्रॉस तुम्ही सॉल्व करत आहात त्याचं रिप्रेझेंटेशन या पद्धतीने जे झालं पाहिजे. शेवटी फिनोटिपिक जिनोटिपिक रेशो तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे. प्रॉपरली चेकर बोर्डचा टेबल बनवायचा आहे. F1 जनरेशन काढायचं आहे. F1 ची सेल्फिंग करायची आहे. त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही टेक्स्टबुकमध्ये लर्न केलेलं आहे तशा पद्धतीने याला सॉल्व करायचं आहे. तुम्ही कोणतंही एक्झाम्पल या ठिकाणी डायहायब्रिड क्रॉसमध्ये घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. तर अशी मार्किंग स्कीम या 4 मार्काला जर तुम्हाला डायहायब्रिड क्रॉस किंवा कोणताही क्रॉस आला तर त्याचं रिप्रेझेंटेशन आणि डिस्क्रिप्शन 2-2 मार्क्सला असणार आहे. त्यानंतर त्याचप्रमाणे हे पुढचे क्वेश्चन्स आहेत. पुढच्या 29 क्वेश्चनचा एक वेगळा पॅटर्न तुम्हाला आहे विद्यार्थी मित्रांनो. या पॅटर्नमध्ये तुम्हाला ऑलरेडी एक डायग्रॅम क्वेश्चन पेपरमध्ये दिले रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन डबल सर्क्युलेशनचं आणि त्या डबल सर्क्युलेशनच्या रिप्रेझेंटेशनवरून तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले गेलेत. फक्त 4 क्वेश्चन्स त्या ठिकाणी विचारले आहेत. तर त्या 4 क्वेश्चनचा आन्सर या ठिकाणी डायग्रॅमवरून तुम्हाला देता येईल विद्यार्थी मित्रांनो. जसं की त्याच्यातला पहिला प्रश्न असा विचारला गेलेला आहे. वाय इज द सर्क्युलेशन शोन इन द अबव डायग्रॅम कॉल्ड डबल सर्क्युलेशन. वरील डायग्रॅममध्ये जे सर्क्युलेशन आहे त्याला डबल सर्क्युलेशन का म्हटलेलं आहे. त्याचा आन्सर सिंपल तुम्ही या 2 ओळींमध्ये देऊ शकतात की ब्लड जे काय असतं ते हार्टमधून 2दा पास होतं, ट्वाईस पास होतं म्हणून त्याला डबल सर्क्युलेशनमध्ये. एवढं सिंपल आहे. याच्यासाठी 1 मार्क मिळणार आहे. फक्त 4.4 मार्क्सला त्या ठिकाणी असणार आहेत. जास्त काहीही डिस्क्रिप्शन करायची आवश्यकता नाही. शॉर्टमध्ये 4 मार्क्स लिहा. 4 मार्क्स तुम्हाला एका पेजपेक्षाही कमी जागेमध्ये हे 4 मार्क्स तुम्हाला लिहिता येऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 29 या डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशनवर बेसिस असलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर जो पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 30 याच्यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो गिव्ह अन अकाउंट ऑफ स्ट्रक्चर ऑफ हाइंड ब्रेन म्हणजे हाइंड ब्रेनच्या स्ट्रक्चर संबंधित हा प्रश्न आहे. तर 4 मार्काचा प्रश्न आहे. थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. याच्यासाठी प्रत्येकी पॉइंटला
मार्क्स जर कन्सिडर केले तर तुम्हाला मिनिमम 8 पॉईंट्स लिहिणं या ठिकाणी अपेक्षित आहे. 8 मार्क्समध्ये तुमचा हा पूर्ण प्रश्न कव्हर होतो. तर म्हणून याचप्रमाणे तुम्हाला सगळे प्रश्न सी सेक्शनमध्ये जे 3 प्रश्न आहेत 4-4 मार्क्सचे ते त्या ठिकाणी राईट करायचे आहेत. तर ह्या पद्धतीने सी सेक्शनचे 12 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत. प्रॉपरली त्या आन्सर्सची फ्रेमिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. पॅटर्न लक्षात घ्या, त्यानुसार उत्तर द्या. जर जस्ट नोट किंवा डिस्क्राईब करायचं असेल तर 4 मार्काला 8 पॉईंट्स अपेक्षित आहे. जस्ट डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशनवर असतील तेवढेही क्वेश्चन्स विचारले, 4 क्वेश्चन तर एक सेंटेन्सेसमध्ये देखील आन्सर केलं तरी सुद्धा इनफ आहे, सफिशियंट आहे त्याला डिस्क्राईब करायला. तर पॅटर्ननुसार तुम्हाला आन्सरिंग करायची आहे. प्रत्येक क्वेश्चनला सारख्या पद्धतीने आन्सरिंग करायची नसते. प्रत्येकाची आन्सरची लेंथ देखील सारखीच येईल हे देखील अपेक्षित नसतं. मग पॅटर्न वाईज जा. या पद्धतीने तुम्हाला बोर्डच्या पेपरला सॉल्व करायचं विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या सर्टन छोटे छोटे रूल्स जे आपण डिस्कस केले हे जर तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला व्यवस्थित पेपर लिहिता येईल आणि तुमचे मार्क्स देखील कमीत कमी रिड्यूस होतील. सगळं व्यवस्थित लिहिलं तर आउट ऑफ मार्क्स सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकतात. आणि बायोलॉजी विषय स्कोरिंग असल्यामुळे मॅक्सिमम स्कोर तुमचा या विषयातून होऊ शकतो आणि तुमचे पर्सेंटेज त्या ठिकाणी इन्क्रीज होऊ शकतात. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि दुसऱ्यांना देखील याचा फायदा होईल. तुमच्या येणाऱ्या 21 एप्रिलला सुरू होणाऱ्या एक्झामसाठी सगळ्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.